बाहेर छान मस्तपैकी पाऊस पडत होता आणि मी नाश्त्यासाठी बनवले होते पोहे. तर ते कसे बनवले चला बघूया. गॅसवर मी कढई गरम करून घेतली. नंतर त्याच्यात तेल घातलं. त्याच्यात मी शेंगदाणे घातले. शेंगदाणे मस्त खरपूस भाजून घेतले. नंतर ते एका डिशमध्ये काढून घेतले. त्याच तेलामध्ये थोडीशी मी मोहरी घातली. ती छान तडतडून दिली. नंतर जिरे घातले. जिरेही छान भाजले. नंतर त्याच्यात कढीपत्ता घातला. सगळं व्यवस्थित परतलं. नंतर मी बारीक चिरलेला कांदा आणि मिरची त्याच तेलात मी थोडीशी कोथिंबीरही घातली. तेलामध्ये कोथिंबीर घातली की एक वेगळाच मस्त फ्लेवर येतो. त्याच्यानंतर कांदा आणि मिरची घातली. थोडीशी हळद घातली. सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलं. व्यवस्थित सगळं छान भाजून घेतलं. कांदा हा आपल्याला जास्तही भाजायचा नसतो पोह्यासाठी, कमीच भाजायचा असतो जरा. त्यामुळे पोहे छान बनतात. नंतर मी ह्याच्यात भिजवलेले पोहे घातले. नंतर मी जे शेंगदाणे भाजून ठेवले होते ते वरतून घातले आणि चवीनुसार मीठ घातलं. सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलं. छान 5 मिनिटासाठी सगळं परतवून घेतलं आणि मस्त असे आपले पोहे रेडी झालेले आहेत. आणि त्याच्यावर असं लिंबू पिळून मी घेतलेला आहे. तर तुम्ही पण असे पोहे एकदा नक्की ट्राय करा. खूप छान बनतात. चला बाय.